हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, मुघल सम्राट जहांगीर यांच्याशी जोडला गेलेला एक शेर आहे किंवा एक शायरी आहे. ती अशी आहे: गर फिरदौस बर रू ए जमी अस्त, हमी अस्त हमी अस्त हमी अस्त. मी पुन्हा एकदा शेर आपल्यासमोर सादर करतोय. गर फिरदौस बर रू ए जमी अस्त, हमी अस्त हमी अस्त हमी अस्त. या शेरचा अर्थ आहे की जर पृथ्वीवर कुठं स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे. आणि इथेच आहे म्हणजे कुठं आहे तर काश्मीरमध्ये आहे. आणि हा शेर सम्राट जहांगीरशी जोडला गेलेला आहे. मित्रांनो, काश्मीरबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. पण आणखी एक मी शेर आपल्या पुढे सादर करतोय. बर्फ की चादर फूलों की बहार, बर्फ की चादर फूलों की बहार, कश्मीर है धरती पर खुदा का उपहार. काश्मीर बद्दल किती बोलावं, किती सांगावं तेवढं थोडं आहे, अशी परिस्थिती आहे. काश्मीर म्हणजे सौंदर्याची खाण आहे. काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. किती किती गाणी, किती शेर, किती शायरी, किती कविता, किती गझला काश्मीरवर झालेल्या आहेत. कारण काश्मीर तसं आहे. बर्फाच्छादित शिखरं आकाशाशी संवाद साधतात. नद्या कविता वाहतात. फुलांच्या बागा म्हणजे जणू काय इंद्रधनुष्यावरच पृथ्वीवर रंगीत रांगोळीच जणू काय काढलेली आहे. काश्मीर हा जमिनीचा तुकडा नाही. काश्मीर ही जिवंत कविता आहे. काश्मीर ही गझल आहे. काश्मीर ही स्वतःच एक शायरी आहे. आणि सुंदरतेच्या बाबतीत तर सम्राज्ञी आहे. काश्मीर म्हणजे सौंदर्याची खाण आहे, सौंदर्याचा साम्राज्य आहे, असं काश्मीरबद्दल बोलता येईल. काश्मीरबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. पण हे सगळं काश्मीरच्या अनुषंगानं मी का शायरी शेर आपल्यापुढं सादर करायला लागलोय तर त्याचं कारण असं की परवा रेवती सुळे यांच्या लग्न प्रसंगी, म्हणजे शरद पवारांची नात, सुप्रिया सुळेंची मुलगी, महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादांची भाची, सध्याच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबातली ही रेवती, तिचं लग्न सोहळा परवा झाला. आणि या लग्न सोहळ्यामध्ये जिथं लग्न होतं त्या ठिकाणी एंट्री एक झाली की ज्या एंट्रीकडं सगळ्या महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या नजरा खेळल्या. सुरुवातीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आल्या, त्यांच्या मागं एक सुंदर चेहरा आला आणि नंतर पार्थ पवार यांची एंट्री झाली. म्हणजे सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये जी व्यक्ती होती त्या व्यक्तीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सगळे लग्न मंडपात आलेले त्याच व्यक्तीकडे बघायला लागले. आणि नंतर तिचा एक शोध सुरू झाला. तेव्हा लक्षात आलं की पार्थ पवारांच्या सोबत वारंवार दिसणारी ही व्यक्ती कोण आहे. सुनेत्रा पवार आणि एकूणच पवार फॅमिलीच्या सुखदुःखात, अनेक प्रसंगात, कौटुंबिक कार्यक्रमात, समारंभामध्ये वारंवार दिसणारी ही व्यक्ती कोण आहे याची उत्सुकता आणि कुतूहल महाराष्ट्राला लागलं. आणि हेच कुतूहल नेमकं काय आहे ते शोधापर्यंत माझं कुतूहल पोहोचलं. मित्र हो, जी व्यक्ती सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागून चालत आली आणि पार्थ पवार ज्या व्यक्तीच्या पाठीमागं होते त्या व्यक्तीचं नाव आहे कायनात धार. अर्थातच हे काश्मीरी नाव आहे आणि या काश्मीरच्या आहेत. पार्थ पवार यांच्या सोबत अनेक ठिकाणी त्यांना टिपलेलं आहे किंवा त्यांना पाहिलेलं आहे. खरं म्हणजे कायनात धार या नेमक्या कोण आहेत याच्याबद्दलची अधिकृत माहिती नाही. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या कौटुंबिक माहिती टाकलेली नाही, सांगितलेली नाही. त्यामुळं त्यांचा शोध लागणं कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की कायनात धार या अत्यंत सौंदर्यवती असणाऱ्या महिला आणि तिचं अस्तित्व
पवार कुटुंबियाच्या भोवतीनं सध्या फिरतंय आणि ही चर्चा मात्र महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात सुरू झालेली आहे. यांचं नेमकं नातं काय माहिती नाही आहे, पण पवार कुटुंबियांशी यांचे नाते मैत्रीचे, सौहार्दाचे अशा पद्धतीचे आहे एवढं मात्र आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. पार्थ पवारांच्या बरोबरचं नातं काय हे शोधणं कठीण आहे आणि तशा पद्धतीनं काही निष्कर्ष लगेच काढणं हेही बरोबर होणार नाही आहे. कसं आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं घराणं असेल, ठाकरे घराणं असेल, देशातलं आपल्या गांधी घराणं असेल, मोदी साहेबांच्याबद्दल असेल, फडणवीस साहेबांच्याबद्दल असेल, राजकारणातली अगदी एकनाथ शिंदे साहेब असतील, राजकारणातली ही महत्त्वाची नावं आहेत. त्यांच्या कुटुंबियाविषयी, त्यांच्या खाजगी जीवनाविषयी जाणून घ्यायला महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस उत्सुक असतो आणि त्या दृष्टीनंच आपण ही चर्चा करत आहोत. माझी उत्सुकता तशीच आहे. अनेकांनी माझ्याजवळ चर्चाही केली की कोण आहेत या कायनातधार, आणि म्हणून मी थोडासा याची माहिती घेतली आणि जे मला माहिती मिळालेली आहे ती मी आपल्या सगळ्यांच्या सोबत पेश करतोय. मित्रहो, की धार हे आडनाव जे आहे हे काश्मीरमधलं अतिशय प्राचीन आणि प्रतिष्ठित आडनाव आहे. धार हे आडनाव काश्मीरी पंडितांच्या घराण्यातलं संबंधित आहेत आणि काश्मीरी पंडित म्हणजे ब्राह्मण आहे हे सांगायला काही म्हणजे ज्योतिषाची गरज नाही आहे. तर धार, कायनात धार ह्या काश्मीरी पंडित घराण्याशी संबंधित आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट सहज म्हणून सांगतोय की मुस्लिमांच्या मध्ये दर आडनाव आहे, DAR, आणि हिंदूमध्ये काश्मीरी पंडितामध्ये DHAR, धार हे आडनाव आहेत. मुळात दर का धार तर ते वादात न जाता ही दोन्हीही मुस्लिमांच्या मधली जी दर आडनावाचे जे लोक आहे, चांगले मोठं घराणं आहे ते सुद्धा, हे मूळचं हिंदूच आहे असं म्हणायला काय हरकत नाही, पण तो आपला आजचा चर्चेचा विषय नाही आहे. तर हे धार जे आडनाव आहे हे धार प्राचीन आडनाव आहे, प्रतिष्ठित आडनाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये जसं आपण सरंजामदार म्हणतो, जहागीरदार, वतनदार, तसं हे तिथं धार हे आडनाव आहे. खरं तर ही पदवी आहे असं बोललं जातं. सर्वसाधारणपणे 12व्या किंवा 14व्या शतकामध्ये काश्मीरी पंडितामधल्या या कुटुंबाला हे धार आडनाव प्राप्त झालेलं आहे आणि एक प्रतिष्ठित आडनाव म्हणून त्याचा लौकिक आहे आणि गेली 12-14व्या शतकापासून ते आजपर्यंत काश्मीरी पंडितामध्ये आणि काश्मीरमध्ये धार आडनाव रिस्पेक्टफुली घेतलं जातं. काश्मीरमध्ये जी काही प्रमुख आडनाव आहेत पंडितामध्ये त्यामध्ये कौल आडनाव महत्त्वाचं आहे, रैना, टिक्कू, सप्रू आणि त्याच्यामध्ये धार हे एक आडनाव महत्त्वाचं आहे. मित्रांनो, धार हे जे आडनाव आणि ते जी कुटुंब परंपरा आहे ते जर बघितलं तर प्रशासन, विद्वत्ता आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात धार कुटुंबियांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटवलेला आहे. काही महत्त्वाची मी नावं आपल्याला सांगेन. बिरबल धार म्हणून एक व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. बिरबल धार हे 1819 मध्ये जेव्हा काश्मीरवरती अफगाणिस्तानचं राज्य होतं त्यावेळेला काश्मीरमधून अफगाणिस्तानची सत्ता घालवा म्हणून बिरबल धार या व्यक्तीनं महाराजा रणजित सिंगांशी कॉन्टॅक्ट केला होता आणि रणजित सिंगांच्या मदतीनं अफगाणिस्तानची सत्ता काश्मीरवरची नष्ट करणारे हे बिरबल धार आहेत. दुर्गाप्रसाद धार म्हणून आणखी एक फार महत्त्वाचं नाव आहे. काश्मीरमधलं नामवंत राजकारणी आणि मुत्सद्दी ही त्यांची ओळख आहे. रशियाचे राजदूत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. मित्रांनो, PN धार आणखी एक महत्त्वाचं नाव आहे. PN म्हणजे पृथ्वीनाथ धार. हे पृथ्वीनाथ धार आहेत हे इंदिरा गांधींच्या अतिशय निकटवर्तीय होते. इंदिरा गांधींचे सल्लागार होते ते. इंदिरा गांधींच्या काळात प्रधान सचिव होते. भारतातले अर्थशास्त्र, प्रशासनामध्ये यांचं अतिशय आदरानं नाव घेतलं जातं. तर अशी ही धार मंडळी आहे आणि याच धार कुटुंबियांशी कायनात धारचा संबंध आहे. मित्रहो, कायनात धार ह्या उच्च विद्या विभूषित आहेत. पर्सनॅलिटी जबरदस्त आहे. त्या सुंदर आहेतच पण हुशार आहेत, विद्वान आहेत. असं बोललं जातं की प्रशांत किशोर
हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सल्लागार झालेले आहेत. परंतु कायनात धार या म्हणे खासदार पार्थ पवार यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक सल्लागार आहेत, अशी आज तरी चर्चा आहे. काही का असेना त्या पार्थना चांगला सल्ला देतील अशी आपण अपेक्षा करूया. चांगले सल्लागार मिळणं हे दुर्मिळ गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. खासदार पार्थ पवारांना तर चांगलाही सल्लागार मिळालेला आहे आणि सुंदरही सल्लागार मिळालेला आहे. मी एवढंच सांगेन मित्रांनो की पार्थ पवार हे सुद्धा छोटं नाव नाही आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिली स्त्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र आहेत. आता सध्या ते राज्यसभेवरचे खासदार आहेत आणि काय सांगावं, भविष्यात कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष किंवा सर्वेसर्वा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कायनात धार या त्यांना कशा पद्धतीनं सल्ला देत आहेत आणि कोणीकडून कुठे घेऊन जात आहेत, हा एकूणच त्यांचा प्रवास पाहायला महाराष्ट्राला आणि देशातल्याही लोकांना आवडेल. मी फक्त जाता जाता एकच म्हणेन कि कश्मीर के सौंदर्य को शब्दों में बांधना कठिन है. कश्मीर के सौंदर्य को शब्दों में बांधना कठिन है क्योंकि कुछ नजारे देखे नहीं महसूस किए जाते हैं. तर मित्रांनो, ही माझी आजची विश्लेषण मालिका काश्मीरवर नव्हती, काश्मीरच्या सौंदर्यावर पण नव्हती, पण कायनात धार यांच्या बाबतीत होती. आणि त्याही काश्मीरचा म्हणजेच सौंदर्याचा एक अविभाज्य घटक असल्यामुळंच महाराष्ट्रातल्या लोकांच्या नजरा त्यांच्यावर खेळलेल्या आहेत. त्याला मी थोडीशी आणखी चालना देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भारत, जय महाराष्ट्र. आपण पाहताय लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.